श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? मजेतच असाल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं खूप चांगलं रिस्पॉन्स दिलात व्हिडिओला माझ्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. उद्या आहे गुढीपाडवा आणि आज आपण गुढीपाडव्याची काही तयारी करावं म्हणलं मी, आणि त्याच्यासाठी गच्चीवर आले. गच्ची वगैरे जरासं आवरले, पुन्हा झाडून वगैरे मारले आणि खाली आले. खाली आल्यानंतर वाजले होते सायंकाळचे 4. मी म्हटलं चला संध्याकाळी आता पहिलं भांडे पालते घालावं. पुन्हा लक्षात आलं आज आपल्याला रवा भिजू घालावं लागते, कारण की उद्या आमच्या इकडे करतात तेलच्या, आणि तेलच्या हे सकाळी गुढी बसल्याबरोबर गरम गरम करून द्यायचं, सर्वजण खातात. त्याच्यामुळं मी म्हणले चला आता आपण मस्तपैकी रवा, छानपैकी जाड रवा होता माझ्याकडं, ते रवा मी भाजला. एक 15 ते 20 मिनटं लागले बारीक गॅसवर मंद आचेवर असं छान भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर असं थोडंसं थंड होण्यासाठी मी साईडला ठेवले, आणि ते थंड झाल्यानंतर हात टाकून बघितले, मस्त थंडगार झाला. म्हटलं चला आता गूळ पण आपण आता पातळ करण्यासाठी ठेवावं आणि तोपर्यंत काही दुसरं काही काम करावं. मग असा गूळ घेतला मी आणि कट केले. खिसल्यानंतर जरा वेळ लागते. म्हटलं वेळ कशाला, आता उद्या आपल्याला तयारी पण करायची. आज बुधवार आहे, बाजारला पण जायचं होतं मला सायंकाळी, आणि संध्याकाळी लेकरांसाठी जेवायला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळं मी पटपट करून घ्यावं म्हणले कामं, आणि असं गूळ ठेवले मेल्ट करण्यासाठी अर्धा तास मिक्स करून. मग असं झाला. मग झाल्यानंतर मी ह्याच्यातले असं गाळून घेतले. गाळून घेतल्यानंतर हे जे असतात ना गुळाच्या गाठी राहिलेल्या, ते सर्व निघून जातात, आणि डबल हे काढून घ्यायचं. काढल्यानंतर एका साईडला डबल त्या पातेल्यात टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला डबल हे करण्यासाठी ठेवायचं. मी असं ठेवल्यानंतर असं मेल्ट केल्यानंतर डबल हे केले. मग ही चाळणीमध्येच गेली बघा. हे असंच काहीतरी गडबडीमध्ये काम करायला जातो आणि असंच काहीतरी होते. मग असं काढले व्यवस्थित, त्याला पूर्ण हे करून घेतले. चाळणीतला गूळ गाळून घेतले, आणि हे चाळणी अशी पूर्ण बारीक खडे जे आहेत सगळं असं हे करून साईडला काढून घ्यायचं आणि ते ठेवून द्यायचं साईडला. त्यात थोडं पाणी टाकून ते जर आपला रवा जर असं घट्ट झाला ना, तर त्याच्यावरून टाकायलासाठी पाहिजे. हे रवा असा मध्ये टाकला पूर्ण, आणि आता हाताने असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. जर आपल्याला घट्ट वाटला तर थोडंसं उद्या आज रात्री बघायचं झोपण्याच्या अगोदर. जर आपल्याला रवा जर घट्ट वाटला तर थोडंसं गुळाचं पाणी टाकायचं, आणि जर नाही वाटला, पातळ वाटला, तर थोडासा रवा टाकायचा, एक अर्ध वाटी तरी. मग हे असं करून ठेवून दिले साईडला. आता सायंकाळी झाडझूड करावं म्हणलं. मग जाळ्या दिसल्या, आणि आज पाडव्याचं काढावं पण लागते ना, घर बी क्लीन करावं लागते. म्हणजे चला आता जाळ्या पण काढून घ्यावं. मग असं हॉल क्लीन करायला घेतले मी. पहिलं हॉल आवरून घ्यावं म्हणले, आणि नंतर किचन. पहिलं मग हॉलच्या सगळ्या जाळ्या काढल्या, आणि हे फोटो वगैरे पुसून घ्यावं म्हणलं. आणि फॅनला पण दिसल्या मला थोडं जाळ्या. मग फॅनच्या पण कॉटवर थांबून काढले. मी दरवेळेस मोठा स्टूल आहे आमच्याकडे, त्या स्टूलवर थांबून कपड्यानं साफ व्यवस्थित करते दर 15 दिवसाला, महिन्याला. आणि मग त्याच्यानं लवकर निघते पण लवकर होते. पण आता मला घाई होती म्हणून मी झाडूनच हे केले. आणि फ्रेम पण काही अशा पुसून घेतले. फ्रेम पुसताना असं थोडंसं ह्याचं शॅम्पूचं पाणी करून घेतले आणि पुसले. हे आहेत आमच्या पायऱ्या गच्चीवर जाण्यासाठी. हे पायऱ्याच्या पण जाळ्या काढून घ्यावं म्हणले. किचनच्या वगैरे काढून घेतले, पण पायऱ्याच्या जाळ्या काढायच्या राहिल्या होत्या, मग ते पण काढून घेतले. झाडून पण घेतले. हे झाडू बघा छोटा, धनत्रयोदशीला पूजेसाठी आणला होता मी. हे छोटा झाडू आहे. ह्या छोट्या झाडूनं छान निघते, म्हणून मी हेच छोटा झाडू वापरते पायऱ्या झाडण्यासाठी. मग हे पायऱ्या झाडले, असा स्वच्छ झाडून घेतल्या. आणि घरटं आमचं चिवतायचं. मी एका दवाखान्यात गेलते, तर तिथं झाड होतं, झाडाखाली 2 घरटे पडलेले होते. एक मी घेतलं, एक माझ्या मैत्रिणीनं घेतले, आणि हे पूर्ण झाडून असा कचरा मी खाली आणला खालपर्यंत. मग असं पूर्ण क्लीन करून घेतलं. मी असं पुसून पण घ्यावं म्हटलं. लगेच पाणी टाकून ठेवलं 10-15 मिनटं पायऱ्या, मग पुसायला घेतले. पुसून एकदम साफ करून घेतल्या. मग असं खूप थकल्यासारखं वाटू लागलं. मग खाली आले. पुसल्यानंतर पायऱ्या असं अर्धवट झाल्या, मग पुसल्या, पूर्ण क्लीन केलं. मग खाली आले. माझ्या दीदीने चहा केली, आम्ही पिलोत.